प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्वहरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, माथा शेंदूर पाझरे बरिबरे दुर्वांकुराचे तुरे, माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे, गोसावी सुद वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे, मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा, ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा, संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जय जय रघुवीर समर्थ। सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नावार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन। ऋषिकल्पं राम भक्तं गुरुयज्ञेश्वराभिदं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे, योजातो मरुदंश जोक्षित तले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिदं, यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मनिरूपणाचा दशक 7व्यातला पहिला मंगलाचरण समास सुरू आहे। मंगलाचरण समास घेण्याचं मुख्य कारण आपल्याला कळलंय की ब्रह्माचं निरूपण आता समर्थ या ठिकाणी सुरू करतायत. मग ब्रह्माचं निरूपण करण्यासाठी त्यांनी जे अनुभवलंय ते अनुभवलेलं आपल्याला पटलं पाहिजे. त्याकरता ते स्वतः पुन्हा प्रार्थना करतायत आणि आपणही तशी प्रार्थना करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. कारण आता पुढे श्लोक आणि ब्रह्माचं निरूपण होणार आहे. तर कठीण आणि गुह्य असा विषय समजून घेण्यासाठी मंगलाचरण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपणही त्यामध्ये तल्लीन व्हावं यासाठी गुरुची कृपा व्हावी याकरता मंगलाचरण आहे. गूढ परमात्म स्वरूप मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे ना. गूढ हे जे परमतत्व आहे, परमात्मा स्वरूप आहे, ते मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे. आपण जास्तीत जास्त विचार करून कुठपर्यंत करू शकतो? अगदी सगळं जगातलं ज्ञान म्हणजे व्यासांनी दिलेलं जे तत्वज्ञान आहे तो एकही कण असा नाही की जे व्यासांनी सांगितलेलं नाही. ब्रह्मांडातला एकही कण असा नाही की जो व्यासांनी सांगितलेला नाही. मग त्यामुळे व्यास विशाल बुद्धे असं म्हणतात. म्हणजे सगळ्यात जास्त बुद्धी असलेले व्यासांचं ज्ञान हे ज्ञान ते स्वतःच म्हणतात आहे की मला जे मिळालं आहे ते सगळं अपूर्ण आहे. व्यास म्हणतात आहे. याचं उदाहरण देत असताना आपण व्यासदर्शनामध्ये बोललो आहे की एक वर्तुळ आहे, पूर्णाकार वर्तुळ आहे. आणि पूर्णाकार वर्तुळ असल्यावर त्या पूर्णाकार वर्तुळाला 2 भागांनी 2 बिंदूंमधून छेद अगदी मध्यबिंदूतून गेला. मध्यबिंदूतून छेद गेला आणि 2 बिंदूंना जर वर्तुळाला ती रेषा जोडली तर तो म्हणजे व्यास आहे. म्हणजे मध्यबिंदूतून या बिंदूतून त्या बिंदूपर्यंत पूर्ण वर्तुळाला छेदणारी रेषा म्हणजे व्यास आहे. म्हणजे व्यास संपूर्णपणे ते ब्रह्मांडाचं ज्ञान आपल्याला देतात. त्या व्यतिरिक्त ज्ञानच नाही आहे. जे व्यासांजवळ ज्ञान आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणतंच ज्ञान नाही आहे. त्याच्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान व्यासांजवळ आहे. पण पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला कळलं की गूढ परमात्मा स्वरूप मानवी कल्पनेच्या पलीकडचं आहे. मग ही व्यासांची सुद्धा मानवी कल्पनाच आहे असं ते स्वतःच म्हणतात. कारण द्वैतात आहे. कारण जितकं सगळं मला मिळालं ते सगळं मला मिळून सुद्धा जसा त्यांचा मुलगा शुक जेव्हा प्रगट झाला आणि ताबडतोब तो ज्ञानाच्या मागे न लागता, कारण त्यांनी अमरकथा ऐकलेली आहे, शिवांच्या मुखातून त्यांनी अमरकथा ऐकलेली आहे, त्यामुळे तो ह्यांनी केलेल्या तपश्चर्येचा परिणाम म्हणून त्यांच्यामध्ये आलेला आहे. त्यांच्या बायकोच्या गर्भामध्ये धारण झाला आहे. कशाचा परिणाम आहे हा सगळा परिणाम ह्यांच्या तपश्चर्येचा आहे. पण तपश्चर्येचा परिणाम व्यास तिथल्या तिथेच राहिले आणि हे गेले आत्मतत्वाकडे. म्हणजे ब्रह्मांडाचं जे ज्ञान आहे ते व्यासांना आहे, पण व्यासांनी तिथे राहणं इच्छिलं त्या ठिकाणी राहतो या ज्ञान माझं इतकंच आहे. आणि इतक्या ज्ञानानंतर त्याचा जो परिणाम आहे तो बाकी शुक आहे. शुकाने अमरकथा ऐकली आहे आणि व्यासांच्या तपश्चर्येचा परिणाम म्हणून त्यांच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे त्याचा परिणाम काय आहे? त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम म्हणजे शुक आहे. व्यासांच्या ज्ञानाचा परिणाम म्हणजे शुक आहे. म्हणजे शुक हे जे तत्व आहे तेच फक्त आपल्याला कुठपर्यंत नेऊ शकतं? ते आपल्याला परमात्म्यापर्यंत नेऊ शकतं. म्हणजे ज्या ठिकाणी व्यासांची बुद्धी म्हणजे ज्ञान संपलं त्या ठिकाणी त्यांच्या पुत्राचा जन्म झाला शुकाचा. म्हणून आपण म्हणतो की त्या शुकांची आठवण करत असताना शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. असं जे आहे ते व्यासतत्वच किती विशाल आहे आणि त्या व्यासांच्या तपश्चर्येचा परिणाम म्हणजे शुक आहे. आणि शुकासारखे आपले समर्थ सद्गुरू आहेत. म्हणजे शुक आणि समर्थ वेगळे नाही.
म्हणजे जे काही ज्ञान मिळालं आहे ते ज्ञानाचा अनुभव घेणारे शुक आहे. हे मला या ठिकाणी मंगलाचरणामध्ये सांगायचं. म्हणजे मंगलाचरण तर झालंच आहे, आपला भाग भरपूर झाले, 49 ओव्या झाल्या. पण तरीसुद्धा गूढ परमात्म स्वरूप हे मानवी कल्पनेच्या पलीकडचं आहे. म्हणजे आपल्याला शुकाचा विचार करा. दशांगुळे उरला, सगळं कळूनसुद्धा परमात्मा दशांगुळे उरला, म्हणजे थोडासा उरतो तो, आणि तो उरलेला भाग म्हणजे परमात्मा. मग तो परमात्मा आपल्या या विशाल बुद्धीने कळेल का? व्यासांच्या विशाल बुद्धीने सुद्धा जर तो कळला नाही असं त्यांचंच म्हणणं आहे. कारण मला तो अनुभव नाही येत आहे, तो आनंद तरी भागवतातून त्यांना बऱ्यापैकी आला. 18 पुराणांच्या निर्मितीनंतर आणि बाकी काही त्यांचं वाङ्मय झाल्यानंतर त्यांना नारद भेटले आणि नारदांनी त्यांना वाङ्मय भागवत पुराण लिहायला सांगितलं, म्हणजे कृष्णकथा. त्यामुळे त्यांना आनंदाची प्राप्ती झाली. पण तरीही ते म्हणतात आहे की पूर्ण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पूर्ण ज्ञान म्हणजे नुसतं परमात्म्याचं ज्ञान नाही, तर आत्मज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान. इतकं कठीण आहे बघा, इतकं कठीण आहे स्वतःचं ज्ञान की स्वतःबद्दल आपल्याला पूर्ण ज्ञान होत नाही आणि आपण जगाची किंमत करायला जातो. आपण स्वतःला जर ओळखलं तर जग आणि जगपती जो आहे त्याचं सगळ्यांचं ज्ञान होणार आहे, असं आता व्यास म्हणतात आहे. म्हणून तो शुकाचार्यांचा जन्म झालेला आहे. कारणं असे आपोआप नाही होत. ह्यांच्या पोटी ह्यांनी येणं ही विधिलिखित योजना असते, ह्यांच्या तपश्चर्येचं तर फळ आहे. मग हे विश्व निर्माण करण्याच्या प्रसंगी मात्र ते मानवी कल्पनेच्या कक्षेत होतं. जेव्हा ब्रह्मदेवांना सांगितलं गेलं की तुम्हाला उत्पत्ती करायची आहे, निर्मिती करायची आहे, मला माझ्यासाठी असे भक्त निर्माण करायचे आहे, पृथ्वी निर्माण करायची आहे, ब्रह्मांड निर्माण करायचं आहे, म्हणजे विष्णू बाजूला आहे. विष्णूंनी सांगितलं आहे ब्रह्माला, म्हणजे ब्रह्मांनी जी उत्पत्ती केली ती व्यास ओळखू शकतात. कळतोय का फरक? म्हणजे मी मुद्दाम हळू घेते हा भाग, की व्यास कुणाला ओळखू शकतात? जे ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली म्हणजे ज्ञान. ब्रह्मज्ञान म्हणजे कोणतं ब्रह्माचं ज्ञान? की ज्यांनी ही सगळं ब्रह्मांड तयार केले ते ज्ञान, ते व्यास करू ते व्यासांच्या लिखाणात आहे. कारण त्याचं ज्ञान आणि तपश्चर्या तेवढी आहे की तेवढं ज्ञान आहे. म्हणजे विश्व निर्माण करण्याच्या प्रसंगी ते त्यांच्या कल्पनेच्या कक्षेत होतं. म्हणजे विश्व कसं निर्माण झालं, कुठून निर्माण झालं, त्याचा प्रलय केव्हा होणार आहे, या सगळ्या गोष्टी, त्याचं पालन कोण करतो, त्याची निर्मिती कशी झाली, हे सगळं व्यास आपल्याला आपल्या पुराणांमध्ये सांगू शकतात. आणि भागवतामध्ये आपण आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. त्यावेळी ज्ञान आणि कर्तृत्व या दोन अंगांचा विलास त्या ठिकाणी अनुभवाला येतो. म्हणजे ज्ञानही आहे. कुणाचं ज्ञान आहे? परमेश्वराचं ज्ञान आहे. कारण परमेश्वरांनी सांगितलं आहे निर्मिती करायला. आणि कर्तृत्व कोणाचं आहे? ब्रह्मांचं आहे. ब्रह्मांनी कर्तृत्व केलं आणि एवढी सगळी पृथ्वी ब्रह्मांड निर्माण केलं. आणि ज्ञान भगवंताचं आहे, कारण त्यांनी तपश्चर्या केली आहे. ब्रह्मांड जेव्हा त्यांच्या बेंबीतून नाभीतून जेव्हा ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांना कळेना, चारी बाजूला त्यांनी बघितलं, काय करू मी? हा प्रश्न आपला नाही आहे, हा पहिलेपासून ब्रह्मापासूनचा हा प्रश्न आहे. काय करू? कशासाठी जन्म झाला माझा? म्हणून त्यांनी इकडे तिकडे बघितलं. सांगायला कोणीच नाही. आपल्याला सांगायला आहेत, कारण आपल्याजवळ ग्रंथ आहेत. आणि आपल्याजवळ नुसते ग्रंथ नाही आहेत, तर आपल्याला सांगणारे गुरुसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांना तो प्रश्न कसा पडला? जेव्हा त्यांनी प्रश्न पडला तेव्हा चारीकडे बघितलं, चारही दिशांना बघितलं. आणि चारही दिशांना बघितल्यानंतर त्यांना त्यांच्या कानामध्ये ऐकू आलं की त आणि प ही दोन अक्षरं. म्हणून त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याबरोबर पुन्हा भगवंत प्रसन्न झाले. तपश्चर्येच्या शिवाय झाले नाही. ब्रह्म त्यांचा पुत्र असून सुद्धा त्याला तपश्चर्या करावी लागली. ब्रह्मा त्यांचा पुत्र असून सुद्धा त्यांना तपश्चर्या करावी लागली. कारण प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे ना. आपली तपश्चर्या थोडी आणि ब्रह्माची तपश्चर्या विश्वाच्या कल्याणाची. त्यामुळे त्या तपश्चर्या केल्यानंतर मग त्यांना काय कळलं? त्यांना हे कळलं की हे विश्वाची निर्मिती करायची आहे. मग त्यांनी जी विश्वाची निर्मिती केली ती भगवंतापेक्षा वेगळीच आहे ना. भगवंत वेगळेच राहिले की नाही. भगवंतांनी सांगितलं निर्माण करायला, म्हणजे यांनी निर्माण केली पृथ्वी ब्रह्मांड, आणि त्या ब्रह्मांडाचं ज्ञान व्यासांना आहे. इतकं अगदी सरळ आपण त्या ठिकाणी बदल मानू शकतो. अजून भगवंत वेगळेच आहेत ना. भगवंत वेगळे आहेत. भगवंतांनी सांगितलेली गोष्ट यांनी केली आहे. समजा वडील परदेशात आहे आणि परदेशात असलेले वडील जर घरी पैसा पुरवत असतील आणि पैसा पुरवून सांगितलं की अशा अशा प्रकारचं घर तुम्ही बांधा.
मग घर बांधून झालं, घराचं ज्ञान झालं, घराचा पैसाही त्यांनी दिला. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर वडील अजून वेगळेच आहेत ना. ज्यांनी सांगितलं ते वडील वेगळेच आहेत अजून. त्याच्यामुळे वडिलांना समजून घेण्यासाठी परदेशात जावं लागेल किंवा परदेशातून त्यांच्याबद्दल माहिती काढावी लागेल. तर ती बुद्धी व्यासांची तिथे संपते. व्यासांची बुद्धी फक्त ब्रह्मांडाच्या ज्ञानापुरती आहे. कारण ब्रह्मांडाचं ज्ञान ज्यांच्याकडून मिळालं ते अजून वेगळेच आहे. मग ब्रह्मनिरूपणामध्ये आपल्याला 2-3 भागांचं विवेचन जर करायचं असेल तर अशा पद्धतीने ते वेगळेच आहे. मग त्याचा विलास, ते कशाच्या पदार्थांनी बनलं, ते वर्धमान जे जे चाले मार्ग रे क्षयाचा सगळं कळलं. कारण जे काही आपल्याला मिळालं ते सगळं संपणार आहे आणि मिळालं ते वाढणार आहे. वाढत असताना वाढण्याचा आनंद होतो, पण पुन्हा ते क्षयाकडे जात असतं ह्याची पण तुला जाणीव होते. मग हे क्षय झाल्यानंतर पुन्हा ब्रह्मांडामध्ये स्थापित व्हायचं की ब्रह्मांडाला सोडून वर जायचं, हे आत्मज्ञान आहे. मग ते आत्मज्ञान म्हणजे ज्याचा आपण अंश आहोत तेच फक्त अजून राहिलं आहे शिल्लक. म्हणजे आपलं ज्ञान आणि परमात्म्याचं ज्ञान, म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान व्यास वाचून झाले तरीसुद्धा संपत नाही. मग त्यापेक्षा वाचण्याचा अनुभव घ्या कशाला. कारण किती ताण होतो बुद्धीला. हे वाचू का ते वाचू, संस्कृत वाचू का मराठी वाचू, यांच्याकडे जाऊ का त्यांच्याकडे जाऊ, एवढंही करून होणार आहे ब्रह्मांडाचं ज्ञान फक्त. मग ब्रह्मांडाचं ज्ञान घ्यायचं हा एक भाग झाला, त्याचा विद्वान होतो. याचं ज्ञान झाल्यानंतर तो विद्वान होतो, पण तो आत्मज्ञानी होऊ शकत नाही ना. मग आत्मज्ञानी व्हायचं असेल तर ज्ञानाला थोडंसं बाजूला ठेवून आत्मानुभव घ्यावा लागेल. हा प्रश्न आहे की नाही. मग ज्ञानांगाला मंगलमूर्ती म्हणतात. आज चतुर्थीचा दिवस बघा, सगळे योगायोगाने येत नाहीत. ज्या काही गोष्टी घडतात ना त्या बरोबर बोलताना मंगलाचरण काल त्या ठिकाणी थांबलं आणि त्यांनी आज सांगितलेलं आहे की हे जे आहे ना, ज्याच्या ठिकाणी ज्ञानांगाला, हे जे ज्ञानाचं अंग आहे, हे ज्ञानरूप जे स्वरूप आहे त्याला मंगलमूर्ती म्हणतात. म्हणून आपण वक्रतुंड महाकाय म्हणून आज आपल्या चतुर्थीच्या दिवशी त्याची प्रार्थना केली. हा योगायोग नाही आहे. आणि कर्तृत्वाच्या अंगाला शारदा म्हणतात. कलौ चंडी विनायकौ, समर्थांनी म्हटलेलं आहे की या कलियुगामध्ये विनायक आणि चंडी म्हणजे शारदा हे खूप महत्त्वाचे राहणार आहे कलियुगामध्ये. मग ह्या ठिकाणी जे म्हटलं आहे त्यांनी कर्तृत्वांग जे आहे, जे कर्म करतो त्याला शारदा म्हणतात आणि जे ज्ञानांग आहे त्याला मंगलमूर्ती म्हणतात. आता ही अंग जरी दिसायला वेगवेगळी असली तरी ज्ञान मिळाल्याशिवाय आपण कर्तृत्व करत नाही आणि कर्तृत्व केल्याशिवाय ज्ञानाला किंमत नाही. म्हणजे आपला मंगलमूर्ती आणि शारदा एकच नाही का. कर्तृत्वच केलं नाही. जसं आपल्याला सुरुवातीला माहिती आहे, ब्रह्मांनी त्यांचे पुत्र निर्माण केले. त्यातले 7 ऋषी जे आहेत ते 7 ऋषी फक्त ज्ञान मिळवण्याच्या कामात होते. नुसतं त्यांनी ज्ञान मिळवलं, इतकं प्रचंड ज्ञान, कारण त्यांना उत्सुकता होती. हा ज्ञानस्वरूप ब्रह्मा प्रगट झाल्यामुळे त्यांना ज्ञानाची उत्सुकता होती आणि त्यांना त्याच्यामध्ये कर्तृत्व करायची इच्छाच झाली नाही. म्हणून शारदेची उत्पत्ती झाली की कर्तृत्व काहीच करायचं नाही, आपल्या आपल्या आनंदामध्ये ज्ञान मिळवायचं आणि राहायचं. असे 7 ऋषी गेले. नंतर हृदयापासून वशिष्ठांचा जन्म आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की यांच्या ज्ञानाचा हे नुसते आपापसात जसे विष्णू राहतात, जसा ब्रह्मा आहे काहीही करत नाही, एकदा करून ठेवली आणि तो शांत होतो, तसं जगामध्ये बदलच काही होत नाही. कारण हे आपले ज्ञान मिळवतात, ह्यांचं आयुष्य संपलं की निघून जातात. भलेही ते हजारो वर्ष राहिले तरी त्यांचा इतरांना काय उपयोग आहे असा विचार येतो की नाही मनात प्रत्येकाच्या. मग हा जो प्रत्येकाचा विचार तोच त्यांच्या मनात आला आहे आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला शारदेची उत्पत्ती व्हायला पाहिजे. म्हणजे शारदेनी कर्तृत्व शिकवलं. मग कर्तृत्वाशिवाय ज्ञान नव्हतं ना, म्हणून शारदा निर्मिती केली. म्हणजेच ज्ञान आणि कर्तृत्व दोन्ही एकत्र असले तर उपयोग होतो. म्हणजे त्याला वेगळं कसं म्हणता येईल. ज्ञानाशिवाय शारदा नाही आणि शारदेच्या शिवाय ज्ञान नाही, म्हणजे गणपती बाप्पा नाही. मग त्यामुळे दोघांना एकच म्हणायचं आपण. आणि मग त्यांनी म्हणलं असल्या का मानवी जीवनात ज्ञान आणि कर्म म्हणजेच सिद्धांत आणि व्यवहार विचार, नंतर आचार आणि विचार यांचा अविरोध असला पाहिजे. या ठिकाणी आचारही पाहिजे, विचारही पाहिजे, सिद्धांत पाहिजे, व्यवहार पाहिजे, ज्ञान पाहिजे, कर्म पाहिजे. या दोन्ही गोष्टी म्हणजेच त्यांनी म्हटलं की ज्ञानांगाला मंगलमूर्ती म्हणतात आणि कर्तृत्वाला शारदा म्हणतात. मग या दोन्ही गोष्टी एकत्र असल्याशिवाय, नुसतं कर्तृत्व असेल ज्ञान नसेल तरी ते वाया जातं, व्यर्थ जातं. आणि ज्ञान असेल आणि कर्तृत्व नसेल काही उपयोग नाही कोणाला. आत्मज्ञान होणारा माणूस फक्त एकटा आत्मज्ञानी होईल आणि निघून जाईल. मग परोपकार हा आपला खरा धर्म आहे.
त्यामुळे शारदेचं अस्तित्व आपल्याकडे असणं आवश्यक आहे. मग अविरोध उत्तमपणाचं लक्षण कोणतं आहे? तर ज्ञानही आहे आणि कर्तृत्व आहे. एक वेळ ज्ञान कमी असेल, आत्मज्ञानाकडे ज्याचा भर असेल, त्यांनी जर कर्तृत्व केलं तर त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. मग ज्ञान मिळवण्याच्या मागे लागत असताना आता ज्ञानाच्या कक्षा सांगितल्या, इतक्या विस्तीर्ण ज्ञानकक्षा, अमर्याद समुद्रासारखं ज्ञान आहे. मग ते ज्ञान छोट्याशा बुद्धीमध्ये घेणं शक्य आहे का? एक प्रकाराने आयुष्य अगदी कितीही पिढ्या झाल्या तरी ते ज्ञान संपणार नाही, हे निश्चित आहे. निश्चित आहे. कितीही हुशार असला माणूस तरी एकाच विषयाचं ज्ञान घेऊ शकतो, 64 विद्यांचं ज्ञान त्याला येऊ शकत नाही. असं अमर्याद हे ज्ञानाचं स्वरूप आहे. मग त्या ज्ञानाच्या स्वरूपाकडे बघण्याआधी त्यांनी जर म्हटलं की आत्मज्ञान वेगळं आणि ज्ञान वेगळं, आणि आत्मज्ञान म्हणजेच परमात्म्याचं ज्ञान जे उरलेलं आहे, जे ब्रह्मांड निर्मितीनंतर जे उरलेलं आहे, निर्मितीच्या आधीचे आहे ते, आणि आपलं अस्तित्व, ह्या दोन गोष्टीच एक आहे. मग बाकीचा हा जो पसारा आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो समजणार नाही आहे. कारण विज्ञान शिकायचं ठरवलं तर बायोलॉजी राहतं, बायोलॉजी शिकायचं ठरवलं तर लिटरेचर राहतं. म्हणजे या ज्या कला आहेत त्या पूर्ण आपण घेऊ शकत नाही, म्हणजे पूर्ण कलेचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. इथे आपल्या मर्यादा पडतात. ज्या ज्ञानाने माणसाची वासना शुद्ध होऊन त्यांच्या जीवनात सत्कर्मे फोफावत नाहीत ते ज्ञान लटकं आहे. मग इतकं ज्ञान घेऊन जर शुद्ध कर्म येत नसतील तर हे लटकं ज्ञान आहे असं म्हणतात. लटकं ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा तुम्ही जरी पैशाच्या स्वरूपात, प्रसिद्धीच्या स्वरूपात, विद्वत्तेच्या स्वरूपात तुम्ही स्वतःचा उपयोग करून घेतला तरी ते समर्थ म्हणतात लटकं आहे. आज चतुर्थीचा दिवस आहे, आज गणपतीचा दिवस आहे, आणि गणपतीच्या दिवशी आपण काय मागायचं आहे? त्याला ज्ञान कसं पाहिजे? एवढंसं का असेना पण त्याचं परोपकारामध्ये, आपला जो पैसा आहे तो परोपकारात जावा, आपल्या जो ज्ञान असेल तर त्याचा परोपकार व्हावा आणि सगळ्यांना आनंद आणि समाधान मिळावा. अशा प्रकारची जर असेल तर ते शुद्ध ज्ञान असेल तरच सत्कर्म फोफावतात आणि फोफावतात. आणि ते सत्कर्म फोफावत असताना सद्गुरूंची साथ लाभते. सद्गुरूच ते सगळं करून घेतात. मग ते ज्ञान म्हटलं लटकं, ज्या कर्मामध्ये माणसाच्या ज्ञानाचे प्रतिबिंब पडून ते भगवंताच्या चरणी रुजू होत नाही ते कर्म व्यर्थ आहे. सगळं केल्यानंतर जर भगवंताच्या चरणी रुजू झाला नाही तर ते कर्म व्यर्थ आहे. सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात अनुभव आल्यामुळे संपूर्ण ज्ञान आणि उत्तम कर्म यांचा मनोहर संगम ज्यांच्या जीवनात आढळतो ते सद्गुरू असतात. जय जय रघुवीर समर्थ. हे जे सद्गुरू आहेत ते काय करतात? त्यांच्याजवळ असलेलं ज्ञान, ब्रह्मज्ञान, आपण ब्रह्मनिरूपण सुरू करतोय, ब्रह्मनिरूपण असल्यामुळे ब्रह्माबद्दल बोलत आहे, ब्रह्मज्ञान, आणि ते ब्रह्मज्ञान त्यांच्याजवळ आहे म्हणूनच त्यांना आपण ब्रह्मनिष्ठ सद्गुरू म्हणतो. ते जे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आहेत ते नितळ आहेत, निराकार आहे, निर्विकल्प आहे, आणि सगळ्यांच्या कल्याणाची त्यांची इच्छा आहे. त्यांच्याजवळ संपूर्ण ज्ञान आहे आणि उत्तम मग संपूर्ण ज्ञान आहे. आत्ताच आपण पहिल्यांदा बोललो की संपूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. कितीही जन्म गेले तरी संपूर्ण ज्ञान होऊ शकत नाही, पण ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंजवळ ते असतं. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू म्हणजे ही पदवीच अशी आहे की ते ब्रह्माच्याही पेक्षा वर नेतात स्वतःला, आणि ब्रह्माच्या पेक्षा वर म्हणजे अर्थातच परमात्म्यापर्यंत. दिलेस दान हे जे बुद्धीस पेलत नाही, हे जे दान दिलं ते बुद्धीला पेलत नाहीत म्हणतात सद्गुरू. त्यांना ते माहिती आहे, त्या गोष्टीची जाणीव आहे त्या गोष्टीची. आणि दिलेस दान हे जे ब्रह्मान योजता आले, हे जे दान मिळालं त्यांना, ते म्हणतात आपल्या सद्गुरूंना किंवा आपल्या परमात्म्याला, अरे तू असं दान दिलंय की जे ब्रह्माला सुद्धा मोजता येणार नाही, कारण ब्रह्माची बुद्धीसुद्धा थिटी आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे परमात्म्याचं आणि स्वतःचं ज्ञान आहे. त्या ठिकाणी ब्रह्मासुद्धा थिटा आहे. झाला की नाही आनंद आपल्या मनाला? असं ब्रह्माला आणि व्यासांना जिथे मर्यादा आहेत, असं अमर्याद तत्व म्हणजे भगवंत. आणि त्या अमर्याद तत्वांचा एक अंश आपण आहोत, म्हणजे आपणही अमर्यादच आहोत हे समजणं, एवढाच संबंध समजून घेणं आवश्यक आहे. बाकी या सगळ्या गोष्टी विद्वत्तेत येतात. जितकं समजायचं असेल तितकं समजवायचं, आणि जितकं ज्ञान वाटतं ते सगळं मर्यादेत आहे. जर व्यासांना मर्यादित वाटतंय तर आपण कोण? असे व्यास आहेत की ज्यांचं एकही कण शिल्लक नाही असं ज्ञान, त्यांच्याशिवाय ज्ञानच नाही आहे असा व्यक्ती म्हणतोय की माझा जो पुत्र झाला तो आहे खरा ज्ञानी, म्हणजे आत्मज्ञानी, म्हणजेच परमज्ञानी. मी त्या मानाने कमी आहे. तर बाकीच्यांनी म्हणणं आम्ही ज्ञानी आहोत किती व्यर्थ आहे. या समासाच्या आरंभाला काय केलं त्यांनी? समर्थांनी मंगलमूर्ती आणि शारदेचं वर्णन केलं, हे आपण सुरुवातीला पाहिलं.
समार्थी म्हणून आत्ता बघा पुन्हा आज चतुर्थीचा दिवस आहे आणि चतुर्थीच्या दिवशी मंगलमूर्तीचं स्मरण आपण केलं आणि त्या समासाचा बरोबर मध्य आहे, तेव्हा पहिल्यांदाही त्यांनी केलं आणि सद्गुरूंना वंदन केलं, त्यासोबत ते बरोबर आपण त्या नियमाने केलं आहे. मग बुद्धी हे ज्ञानाचं प्रधान साधन आहे. बुद्धी ज्ञान मिळवण्याचं प्रधान साधन आहे. दुसरीकडून कुठून मिळत आहे ज्ञान? प्रधान म्हणजे बुद्धीच. खरं म्हणजे म्हणतात की बुद्धी नसली, डोळ्यांनी सुद्धा एखाद्या गोष्टीचा आनंद घेतला तर ते ज्ञानच आहे. कानांनी समजा ऐकलं तर ते ज्ञान, पण हे सगळं ऐकतं कुठे? बुद्धीच्या भरोशावरच ऐकतो ना. बुद्धी त्या ठिकाणी सच्छील असेल, विवेकी असेल तरच हे सगळं कळणार आहे, अन्यथा या गोष्टी आपल्याला कळणार नाही. म्हणजे बुद्धी सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे आपलं परमार्थाचं, आणि ती बुद्धी प्रत्यक्षामध्ये मनाचं ऐकते. ती बुद्धी फक्त मनाचं ऐकते आणि मन फक्त इथला विचार करतं, प्रारब्ध जे घेऊन आलं आहे की नाही आपल्यासोबत त्याचा विचार करतं फक्त. कारण तू देह आहे आणि तुझ्या देहाला त्रास झालेला मला सहन होत नाही म्हणतो तो मन. आणि आपल्याला काय वाटतं? हे मन अतिशय आपला मित्र आहे, तो सांगतो आपल्याला त्रास होतो. याचं एक साधं उदाहरण आहे. समजा आपल्या एखाद्या कृतीबद्दल आपल्या घरचे आणि आपल्या ओळखीचे जर कौतुक करत असतील ना, तर ते खरं कौतुक समजायला नको. सगळ्यांनी आणि विरोधांनी सुद्धा जर ते मानलं ना तर ते खरं कौतुक आहे. आपलं हे जे मन आहे ना, हे फक्त मन देहाचं कौतुक करतं, आपल्या देहाचं कौतुक करतं आणि सारखं सांगत असतं की तुझ्या इतकं हुशार कोणी नाही, तुझ्यासारखे कष्ट कोणी घेतले नाही, तुझी कोणी किंमत ठेवत नाही, प्रत्यक्षात तू अतिशय मौल्यवान, असं सांगत असतं मन सारखं. मग हे मन सांगतं आणि बुद्धी ऐकते. मग बुद्धी ऐकल्यामुळे आपण तसंच करतो, जे आपल्या मन बुद्धीला वाटतं तेच चित्तामध्ये स्थिर करतो आणि चित्तामध्ये स्थिर झाल्यानंतर फक्त तो आणि तोच विचार आपण करतो. चित्ताच्या, मनाच्या, बुद्धीच्या पायरीवर बसून आपण तो विचार करतो. एक दिवस खटकन असं लक्षात आलं की मन, बुद्धी, चित्त खोटं बोलतात आहे. मग आपला खरा सत्याचा पडदा उघडतो. हे खोटं बोलतात आहे, यांच्याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही आहे. हे फक्त गोड बोलतात आणि पुन्हा जन्माला यायला कारणीभूत ठरतात आहे. मी पुन्हा जन्माला यावं असं या मनबुद्धी चित्ताचा विषय आहे. कारण ह्याच ठिकाणी त्यांनी जन्म घेतला आहे आणि याच ठिकाणी त्यांना संपायचंच नाही आहे, पुन्हा जन्माला यायचं आहे. असं जेव्हा कळलं तर ते खरे शत्रू ठरतात आपले. आपलं मन, आपली बुद्धी, आपली चित्त आपलं शत्रू ठरतात. मग त्या चित्त नाही, मन बुद्धी शत्रू ठरतात आणि मग चित्त त्यांना सांगतं हे चालणार नाही, हे आता चालणार नाही, आता मला सत्य समजलं आहे. हा जो सत्य म्हणजे ब्रह्माचा प्रकाश आहे ना, मग त्या बुद्धीवरती मात आपलं हृदय करतं. जेव्हा त्याला एखादा खडकन असं धक्का बसतो किंवा सद्गुरू जीवनात येतात, धक्का बसला पाहिजे असं नाही. कितीतरी चांगले लोक आहेत. आता ते स्मिता जयकर म्हणून एक व्यक्ती, ज्या अभिनेत्री आहेत, त्यांचं सगळं अतिशय उत्तम आहे. त्यांचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव आहे, त्यांना नवरा आहे, त्यांना मुलं आहे, त्या अतिशय श्रीमंत आहेत. पण त्यांच्या जीवनात अचानकपणे सद्गुरू आले आणि त्यांनी परोपकार सुरू केला आहे. कितीतरी प्रकारचे ते सेशन्स घेत असतात की सगळ्यांना आनंद मिळावा. भले ते थोडेफार पैसे घेत असतील, प्रश्न तो नाही, पण त्यांनी बाकी स्वतःचं फील्ड सोडलं. कारण त्यांनी, आपण म्हणतो दुःखातून नाही आलेल्या, अनुभवातून पण नाही आलेल्या, त्यांच्या जीवनात सद्गुरू आले आणि सद्गुरू आल्याबरोबर त्यांनी असे सेशन्स सुरू केले. एकदा असं मनात आलं की यांचे सेशन्स सुरू झालेत म्हणजे नक्की त्यांच्या जीवनात काहीतरी कमतरता असली पाहिजे, म्हणून त्यांनी हा प्रकार सुरू केला. जेव्हा त्यांच्या मुलाखती ऐकल्या तेव्हा कळलं अतिशय उत्तम गुणी असा नवरा आहे. कौतुक करत असतो की स्मिता 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 करतो, म्हणजे कोणत्याही प्रकारची कमी त्यांच्या दृश्य स्वरूपात नाही आहे. आणि तरीसुद्धा ते म्हणतात अचानकपणे माझ्या जीवनात सद्गुरू आले आणि आमूलाग्र बदल झाला. म्हणजे त्यांना या सगळ्या गोष्टीतली माया, खोटेपणा त्यांच्या बुद्धीला आणि मनाला पटले. आणि मग मन आणि बुद्धीला सांगितलं आता मी तुझं काही ऐकणार नाही, आता मला माझ्या हृदयाचं काय ऐकायचं ते सगळं मी चित्तात स्थिर करतो. मग हे प्रधान साधन झालं की नाही बुद्धीचं. मग बुद्धी जे करायला पाहिजे होतं ते न करता ती दुसरंच काहीतरी करत होती, त्याला इकडे ओढून आणलं आणि चित्तामध्ये स्थिर केलं. मग ती गोष्ट, मग दृश्यामध्ये स्वैरसंचार करणारी बुद्धी स्वरूपाच्या अतींद्रिय क्षेत्रामध्ये कामाला येत नाही. कारण ही जी बुद्धी आहे ती अतींद्रिय क्षेत्रामध्ये कामालाच येत नाही. त्या ठिकाणी सद्गुरूंचा आशीर्वादच पाहिजे. तो सद्गुरूंचा आशीर्वाद असेल तर अतींद्रिय क्षेत्रामध्ये हा व्यक्ती प्रवेश करू शकतो. म्हणजे या ज्ञानाची किंमत नाही. जसं आपण जेव्हा एखाद्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा देह त्याच्या कामाचा नाही, तसं परत त्या अतींद्रिय शक्तीचा समजून घेण्यासाठी आपली ही माईक बुद्धी कामाची नाही.
त्यामुळे चित्त म्हणतं आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. आता जे काही नवीन अनुभव येतील जे मला नवीन असतील, जे मला कधीच अनुभवाला आले नाही ते अनुभव मी मानतो, पण जे अनुभव येतात आहेत ते मी मानत नाही. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारचं अतींद्रिय क्षेत्रामध्ये कामात येण्यासाठी पडत नाही, म्हणून हृदयाकडे लक्ष दिलं. मग हे लक्ष आपण आपल्याकडे देणं म्हणजे चाललोच की नाही आत्मज्ञानाकडे. बुद्धी जी बाहेर खेचत होती, देहाकडे जी बुद्धी नेत होती, त्या देहाकडच्या बुद्धीचा विचार हृदयाकडे आणला ना. तो कसा आला? बोलता बोलता पहा. बोलता बोलता विचार मंथनातून आणि चिंतनातून गुरुची कृपा किंवा आजच्या आपल्या गणपती बाप्पाची कृपा, की ज्या ठिकाणी आपल्याला असं चिंतन करण्याची संधी मिळाली की अतींद्रिय क्षेत्रामध्ये आमची बुद्धी काम करू शकत नाही. म्हणजे आत्तापर्यंत माझ्या ज्ञानासाठी गणपती बाप्पा मी तुला बुद्धी मागितली, त्याचा उपयोगही झाला, पण त्या बुद्धीकडे शब्दांच्या पलीकडचं जर काही कळायचं असेल, समर्थ म्हणालेत ना की शब्द नका लक्षात घेऊ, शब्दांना सोडा, आणि शब्दांच्या पलीकडे जायचं असेल म्हणजे रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट, तो रेफरन्स का वापरला हे जे आपण लिटरेचरमध्ये सांगतो, तसा लिटरेचरचा जो संबंध आहे तसा या ठिकाणी आपल्या स्वतःच्या अनुभवावर ताडून पहा म्हणतात. स्वतःच्या अनुभवावर ताडून पाडल्याशिवाय तुम्हाला ज्ञान काय आहे ते कळणारच नाही. जे अतर्क्य आहे, जे कळत नाही, ज्या ज्ञानाचा मला उपयोग नाही, त्याचा काय फायदा? त्यांनी म्हटलं आनंद आहे आणि आपण म्हटलं आम्हाला आनंद नाही, तर काय फायदा? त्यांनी म्हटलं सत्य आहे आणि आम्हाला सत्याची अनुभूती आली नाही, तर काय फायदा? त्यांनी जर म्हटलं सच्चिदानंद आनंद स्वरूप चित्तानंद, चित्त आहे तुमच्या जो चैतन्य आहे त्याचा अनुभव जर मला आला नाही, ते चैतन्याला दाबूनच ठेवलं, तर काय फायदा? म्हणजे सच्चिदानंद रूप हे जे खरा ज्ञान आहे, या सगळ्या 16 पुराणांपेक्षा 18 पुराणांपेक्षा आणि भागवताच्यात थोडीशी भक्ती असल्यामुळे येतो, पण याच्या व्यतिरिक्त ते म्हणतात सच्चिदानंद एक रूप, ह्याचा जर अनुभव तुम्हाला आला तर तो अनुभव बुद्धीने येईल का आपल्या? कारण आपण खऱ्या परमात्म्याला बघूच शकत नाही. त्यामुळे अतींद्रिय क्षेत्रामध्ये ही बुद्धी कामात येत नाही. व्यवहारी बुद्धीने परमार्थ विचार करू लागलो तर काही भ्रम निर्माण होतात, वेगवेगळ्या प्रकारचे भ्रमच निर्माण होतात. खरं आहे का? सद्गुरू तरी कशावरून घेत असतील किंवा काही खरं नाही, आपण आपलं खाऊ प्याव मजा करू, हे जे बुद्धी सांगत असते तो अनुभव, भाषा प्रांत भेद विसरणे, यासाठी समर्थांनी या ठिकाणी भाषेचा उल्लेख केला. काहीतरी धर्ममार्तांड लोक असतील की ज्यांनी समर्थांना म्हटलं एक तुम्ही मराठीमध्ये प्राकृत भाषेमध्ये आणता, खरं ज्ञान प्राकृत भाषेमध्ये कसं येईल वगैरे वगैरे, अशा काहीतरी शंका कुशंका त्यांच्या बाबतीत घडल्या. म्हणून त्यांनी सांगितलं की परंपरेनी आणि अभिमानी लोकांनी त्यामध्ये खोडा घातला. म्हणजे खऱ्या ज्ञानामध्ये या सगळ्या गोष्टी अडचणीच ठरतात की नाही. विद्वत्ता असो, ज्ञान असो, भाषा असो, प्रांत असो, खरं तर काही वेगळं नाही आहे. मग हे सगळं एक करणं, सगळं मनामध्ये शांतता, म्हणजे सगळं एक झालं ना की शांतता येते. माझा मुलगा आणि त्यांचा मुलगा एक असं थोडं वाटलं जरी तरी त्यांनी वाईट केलेल्या खोड्या खऱ्या नाही असंही म्हणू शकतो. आपल्या मुलांनी जर चांगलं केलं त्याचं कौतुकही करू शकतो, कारण प्रश्न तत्वाचा आहे. जो वाईट त्याला वाईट म्हणायचं. आता बघा कलियुगामध्ये हाच अनुभव सगळ्यांना येणार आहे. जे सत्य आहे ना त्यालाच फक्त प्राधान्य मिळणार आहे, असत्याला प्राधान्य माझा मुलगा वाईट तर वाईट, त्याचा मुलगा चांगला तर चांगला, हे सगळं सत्याची धारण करणे मनामध्ये, ही गोष्ट बुद्धीच्या परे आहे. मी काय म्हणून त्याचा, अरे या जन्माचा नाही आहे तो, हा ऋणानुबंध आहे आपला परमेश्वराशी. त्या परमेश्वरांनी समोर जी परिस्थिती आणली आहे त्या परिस्थितीशी एकरूप होणं ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा आपण सत्याला सत्य म्हणू, आपल्याही मुलाला वाईट म्हणू शकू, आपल्याही कुटुंबाला काहीतरी न्याय देऊ शकू, इतरांचं चांगलं आपण घेऊ शकू. दत्तगुरूंनी 24 गुरु का केले? जिथे चांगलं दिसेल त्या सगळ्यांना त्यांनी आपल्यामध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मग या सगळ्या गोष्टी करत असताना कोणताही भेद ज्या ठिकाणी नाही आहे, निदान विचार करून तरी आनंद होतो. कृतीमध्ये आलं तर ब्रह्मज्ञानच आहे, ब्रह्मनिरूपण सुरू होत आहे आणि ब्रह्मनिरूपण सुरू होण्यासाठी जड विषयाला हलकं करणं आवश्यक आहे. मग ब्रह्म म्हणजे वेगळं काही नसून ह्या 18 पुराणांवर आपण झेप घेतली. 18 पुराणांच्याही पुढे ब्रह्मज्ञान आहे. ते ब्रह्मज्ञान त्याचं म्हणजेच माझं आहे, तिसऱ्या कुणाचंच नाही आहे. बाकी सगळी माया आहे. मी सत्य आहे आणि परमेश्वर सत्य आहे, कारण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सत्यच आहे आणि तो परमेश्वर आधी होता आहे आणि राहणार आहे म्हणून तो सत्य आहे. मग 2 सत्यांची गोष्ट करायची, बाकी तिसरं आपल्या कामाचं नाही. याच्या व्यतिरिक्त जे काही तिसरं आहे ते सगळं व्यर्थ आहे. ते फक्त कामापुरतं आहे, अनुभवापुरतं आहे, आनंद सुख आणि दुःख घेण्यापुरतं काय मर्यादित आहे. याच्या व्यतिरिक्त त्या ज्ञानात त्या गोष्टींचा आपल्या आत्मकल्याणाशी
सरळ सरळ असा संबंध नाही. इतकं मोठं तत्त्वज्ञान आहे की ज्या ठिकाणी फक्त तो आणि मी एवढंच सत्य आहे. आणि मी पण गेलो तरी त्याचा अंश राहणार आहे, कारण देह गेला तरी काय फरक पडतो, मी त्याचा अंश. ही भावना मतीमध्ये स्थिर करणे, हे आपल्या बुद्धीला धारण करणे, हे खरं ब्रह्मनिरूपणाचं कारण आहे. ब्रह्मनिरूपणाचं कारणच हे आहे की ती जी धारणा देणार आहे ते सत्य देणार आहे. ते देणारं नुसतं वाचून 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 त्याचा चोथा नाही करायचा, फक्त आपल्याला ते धारण करायचं आहे की सत्य हे धारण करण्याची गोष्ट आहे. धर्माची स्थापना धारण केल्याशिवाय होत नाही. मग त्यांनी या ठिकाणी सांगितलं, शांतपणे त्यांनी तो सगळा त्रास त्यांनी सोसला आणि नंतर अध्यात्माचा विचार करण्यास बुद्धी शुद्ध करणं आवश्यक आहे, हे श्री समर्थांनी इथे निदर्शनास आणलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही अशा अशा प्रकारचं अज्ञान मिळवत असतानाच अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. आणि मग थोडंसं 2 मिनटं अजून, की बुद्धीच्या पलीकडले असलेली जी प्रतिभा आहे ना, मागे एकदा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक माझा आहे आणि तो काहीही करू शकतो, पण जो तो करत नसेल तर ते माझं प्रारब्ध आहे, याचा स्वीकार मी करते. ही जी बुद्धी आहे, ही बुद्धी म्हणजे प्रतिभा आणि प्रज्ञा. म्हणजे माहिती आहे की अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक काहीही करू शकतो, त्याला अशक्य असं काही नाही. पण तो जर करत नसेल आपल्यासाठी तर ते माझं प्रारब्ध आहे, त्याची चूक नाही. तो तर जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे आपल्यासाठी चांगलं व्हायचा, पण तरीही जर घडत नसेल तर माझा दोष भगवंतावर नसून माझ्या प्रारब्धाचा दोष आहे. आणि प्रारब्ध भोगण्यासाठीच तर आपण आलो आहे. अशी जर बुद्धी स्थिर झाली तर हा दुसरा प्रकार ब्रह्माचा आहे की ब्रह्मनिरूपण कळत असताना माझा शोध मला लागला पाहिजे, बाकीच्या गोष्टींचा शोध लावण्यापेक्षा माझा. मग मी हे स्वीकारलं, तर स्वीकारलं साध्या बुद्धीने थोडी स्वीकारलं. आपली बुद्धी नाही स्वीकारू देत. आपल्याकडे ज्या चुका झाल्या त्या चुका करण्याची आणि क्षमा मागण्याची आणि पश्चाताप करण्याची बुद्धी आपल्याला होत नाही. पण जर ती होत असेल तर ती प्रतिभा आहे, तीच प्रज्ञा आहे. म्हणजे ही जी गोष्ट आहे नवीन कळलेली, ती प्रज्ञेमध्ये स्थिर करणं, आपल्या बुद्धीला प्रज्ञेमध्ये आणणं. मग ऋतंभरा बुद्धी असते ती, जी ऋतंभरा बुद्धी म्हणजे संतांची बुद्धी. मग प्रज्ञेमध्ये स्थिर करायचं असेल आपल्याला तर ती प्रतिभा आणि प्रज्ञा जागृत झाली की मग त्या गोष्टी आपल्यामध्ये स्थिर होतात. अन्यथा गोंधळ 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 होतो बुद्धीमध्ये. अनंत कोटी प्रमाणाचा नायक आहे, इथून करत काहीच नाही माझ्याशी, ही बुद्धीची क्षमता आहे. कारण बुद्धी या पंचमहाभूतांपासून इथेच बनली आहे. आपला देह बनणं सुरू झालं तेव्हाच बुद्धीची निर्मिती झाली. त्या बुद्धीच्या निर्मितीमध्ये देहाचेच गोष्टी बसल्या. देहाला काय आपला हात दुखला, बुद्धीला त्रास. आपल्याला कोणी त्रास दिला, बुद्धीला त्रास. आपण कोणाला त्रास दिला, आनंद वाटणे, बुद्धीचा आनंद. आपण इतरांना त्रास दिल्यावर स्वतः आनंदी होणे बुद्धीचं काम आहे. आणि आपण जर दुसऱ्याला त्रास दिला आणि आपल्याला त्रास झाला नाही तर ती प्रज्ञा आहे. आपण त्रास द्यायला नको, ही बुद्ध प्रज्ञा आहे. या सगळ्या गोष्टी नुसतं कळून चालणार आहे का, तर ते आपल्याला जागृत करणे म्हणजेच त्या बुद्धीला स्थिर करणे, हे सुद्धा ब्रह्मनिरूपणाचं बाय प्रॉडक्टच आहे. त्या ज्ञानाला कळण्यापेक्षा आपल्याकडे ते आवश्यक किती आहे. म्हणून परमार्थामध्ये सद्गुरूला विलक्षण महत्त्व आहे. साध्या गोष्टी आपण शिक्षकांकडे शिकतो, परमार्थाच्या गोष्टी आपल्याला सद्गुरू शिकवतात. त्यामुळे सद्गुरू ब्रह्मनिष्ठ असल्यामुळे त्यांच्याजवळ जे आहे ते घेण्याचं कर्तव्य शिष्याचं आहे. आणि त्यांनी जर ते घेतलं नाही तर दोष सद्गुरूंचा कसा असेल. सगळीकडे प्रकाश आहे, खिडकी बंद केली तर आपल्याकडे प्रकाश येणार नाही, आपल्याकडे अंधारच राहील. पण सद्गुरू समोर आहेत, आपण जर घेण्याचा प्रयत्न केला तर सद्गुरू आणि शिष्य वेगळे राहत नाहीत. आणि त्यांचा आनंद काही और आहे हे तर आपल्याला कमीत कमी कळतं आहे. तो कोणत्याही परिस्थितीवर आणि कोणत्याही गोष्टीवर अवलंबूनच नाही आहे त्यांचा आनंद. त्यामुळे ह्या त्यांना जे आवडत नाही त्या गोष्टींना मनातून दूर करणे म्हणजेच मी देहच आहे फक्त, या दृढ भावनेने दूर होणे. मी फक्त देह आहे, मी माझं कुटुंब आहे आणि हे जे मी करतो आहे ना ते माझ्या बुद्धीच्या साह्याने करतो आहे वगैरे वगैरे देहाच्या ज्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण आपल्या सद्वस्तूपासून दूर गेलो, आपल्या सद्वस्तूंपासून आपण दूर गेलो. किती तळमळ असेल समर्थांना. सद्वस्तू आपलीच आहे, आपण आपले ब्रह्माचे आहोत, आपण परमेश्वराचे आहोत. आणि परमेश्वराचे असताना मी देह आहे हा जो जन्मापासून आला, ज्या दिवशी आपला जन्म झाला तेव्हापासून आपण स्वतःला तेवढंच फक्त मर्यादित केलं. त्यामुळे आपण सद्वस्तूला मुक्तो आहे, मुकलो नाही म्हणत आहे, मुक्तो आहे म्हटलं. मुकलो केव्हा म्हणू, जर आपण तसंच निघून गेलो तर मुकले. पण आता संधी आली आहे ना समोर,
आपण मुक्तो. मग त्यावेळी सद्गुरू मार्ग दाखवतात आणि त्या जीवपणा सुटत जातो हळूहळू. मी देह नाही, मी फक्त जीव नाही, मला तरंगायचं नाही आहे पुन्हा या ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मांडाच्या बाहेर पडायचं आहे. ब्रह्मांडामध्ये तरंगणे म्हणजे पुन्हा वासना, इच्छा, आपल्या काही कामना पूर्ण नाही झाल्या की आपल्या जीवाला म्हणजे जो सूक्ष्मदेह आहे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग पुन्हा जन्म घेतला तर तरंगत राहतात आपले ब्रह्मांडामध्ये. पुन्हा एखादा जीव दिसला की त्यामध्ये ते जातात. मग जसं आपलं प्रारब्ध असेल तसा बैल हो, आणखीन घोडा हो, आणखी मोर हो, कोणी हो, पण त्याला भोगावंच लागणार आहे. म्हणजे आपला देह जरी संपला तरी सूक्ष्मजीव तरंगतोच आहे. मग हे सगळं जर थांबवायचं असेल, जीवपणापासून सुटतो. मग ह्या जीवाचा विचार न करता फक्त आपला आणि त्याचा एवढाच विचार जर करता आला तर मग हळूहळू हे अज्ञान नाहीसं होतं की मी कोण आहे. अरे मी कोण आहे हे कळल्यानंतर जर अज्ञान नाहीसं होतं तर याच्यासारखी सोपी गोष्ट नाही. मग ते अज्ञान नाहीसं झालं की ते ब्रह्मच आहे हे उघड होतं. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा एकदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. देवा अशी बुद्धी दे आता की जे कळलंय ते तर टिकलंच पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जे अतर्क्य आहे ते सुद्धा अनुभवण्याची, समजण्याची नाही, समजण्याची गरज नाही, अनुभवण्याची शक्ती आणि संधी मला दे. मग हे जे ब्रह्म असा प्रत्यक्ष अनुभव येतो, अंडरलाईन करायचा आहे, असा प्रत्यक्ष अनुभव येतो. आला नाही म्हणत आहे, ते येतो, येत राहतो. वर्षानुवर्ष काळानुरूप ते बदललेलंच नाही आहे. तो आणि जीव हे एकच आहेत आणि त्याचा अनुभव फक्त जीवाला येण्यासाठी तेवढे प्रयत्न करावे लागतात. म्हणजे पौरुष प्रयत्न असे करावे लागतात की हो तुम्ही सांगताय ते खरं आहे आणि ती धारणा माझ्या मनामध्ये स्थिर करणे. मग हे असा अनुभव येतो. हा अनुभव कोठे आणि त्यांनी सांगितलं हा अनुभव कुठे, कोणाला, कसा येईल सांगता येत नाही. कदाचित या क्षणीसुद्धा येऊन जाईल. म्हणजे सतत जागृत असणं, आपल्या चित्ताला जागृत ठेवणं हे खूप आवश्यक आहे. त्याला कसा येईल, कोणाला येईल, केव्हा येईल सांगता येत नाही. आणि त्या अनुभवामध्ये मुळीच फरक नसल्यामुळे, आणि तो जो अनुभव आहे ते म्हणतात त्याच्यामध्ये मुळीच फरक नसल्याने स्वानुभवी पुरुष अगदी एकाच भूमिकेवर असतात. म्हणजे आपल्या सद्गुरूंना जर अनुभव आला तर दुसऱ्या कोणत्या पंथातले सद्गुरू असतात त्यांनासुद्धा तोच अनुभव असतो. अजून तिसरे असतील, पंथ वेगळा असले तरीसुद्धा, म्हणजे शीख असतील आणि अजून बुद्ध असतील, त्यांचे जर सद्गुरू असतील ते सुद्धा त्याच भूमिकेत असतात. म्हणजे वरच्या लेवलवर फरक नाहीच, आपल्यातच तर फरक नाही मग आता की तो मी आहे वेगळा नाही. मग ते सद्गुरू तर मुळातच पूर्ण आहेत. त्यांच्यामध्ये आढळणारा भिन्नपणा जर त्यांना भिन्नपणा दाखवायचा असेल तर तो फक्त बहिरंगी असतो. फक्त बहिरंगावर ते म्हणतात की तुम्ही वेगळे आहे. अंतरंगामध्ये आपण सगळे एक आहोत हा भाव त्यांच्या मनामध्ये असतो. भारताचं तसंही वैशिष्ट्य आहे. अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक जाती, अनेक भाषा असून सुद्धा एकटी भारत माता एकच आहे. इतकं सगळं भारत मातेचं वर्णन असताना स्वर्गादपी गरी असी असं भारताला म्हटलं आहे. म्हणजे आपल्या अयोध्येला त्यांनी म्हटलं की मला लंका नको सोन्याची, मला माझ्या अयोध्येत. आणि गेल्यानंतर एवढ्या समोर आई असताना 14 वर्षाचा वनवास झाल्यानंतरसुद्धा त्यांनी आपल्या मातीचा स्पर्श करून दर्शन घेतलं आहे रामांनी. मग हे सगळं एकच आहे. पण त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे सर्वत्र एक, पण माझी जन्मभूमी ज्या ठिकाणी हे ज्ञान मिळालं ते वास्तविक ब्रह्मस्वरूप नामारूपापलीकडे आहे. पण त्याला अनेक प्रकारच्या नामांनी संबोधन. मग नामाबद्दल आपण म्हटलं की नाम कसं आहे, नाम आज आहे उद्या नाही. पेनला पेनच म्हटलं पाहिजे असं नाही. संवत्सर बदलल्यावर कदाचित पेनला माती म्हणतील, पण वस्तू थोडी बदलते. म्हणजे सगळं बुडलं. जशी द्वारका डुबली, प्रलय झाला आणि पुन्हा पुढच्या वेळेस जे जन्माला आले लोक त्यांनी पेनला, वहीला वही न म्हणता त्यांनी हार म्हटला, दुसरी नावं दिले. पण वस्तू थोडी बदलते. वस्तूंचे नामरूप बदलू शकतं पण वस्तूचं अस्तित्व कोणीच नाकारू शकत नाही. अस्तित्व असेल तर अस्तित्व आहेच, होतं आहे आणि राहणार आहे. नाव काही द्या, रूप कसंही द्या, कोणीही द्या, काही द्या, पण तो आहे ना वरचा बसलेला तो बाकी एक, आणि आपण ते पाहतोय एक. तो आणि मी एक आहे, एवढं स्थिर ब्रह्मनिरूपण आहे.
म्हणजे आज मोठा विषय अचानक समोर आल्यामुळे आणि चतुर्थीचा दिवस असल्यामुळे आपल्याला तो योग आलेला दिसतोय, म्हणून ह्या प्रकारचं विवेचन झालं. आणि जे कालच्या स्वानुभवावर अवलंबून होतं, आपण काल म्हणलं जे व्युत्पत्तीने न कळे ते सत्समागमे कळे, सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभव असे. सगळं शास्त्रार्थ जे स्वानुभव असेल तर अर्थ आहे, नाही तर ते व्यर्थ आहे. स्वानुभव असेल तर अर्थ आहे, नाही तर ते व्यर्थ आहे. किती मोठी गोष्ट आहे. आपण कशाच्या मागे लागलो? आपण ज्ञानाच्या मागे लागलो. ज्ञानाने जर बुद्धीचा गोंधळ होत असेल तर फायदा काय? बिलकुल कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होऊ देता जर बुद्धी आपल्यामध्ये स्थिर झाली आणि सगळं एकच आहे एवढं एक ज्ञान झालं, तर ब्रह्माचं अस्तित्व, आणि तोही ब्रह्माच्या वर आहे, अजून ब्रह्मदेवाच्या वर विष्णू आहे. त्यामुळे आधी ह्यावरती स्थिर होणं आवश्यक आहे ना. म्हणून कारण सत्समागम तेथे न लगे व्युत्पत्ती श्रम, जन्म सार्थकाचे वर्म वेगळेच आहे. काल जे मी म्हटलं व्युत्पत्ती श्रम, त्या ठिकाणी श्रम नाही. मग श्रम करण्याचा अर्थ आहे का काही? दासबोध पूर्ण करणे, इथून ज्ञान मिळवणे आवश्यक आहे का, हे पटवण्यासाठी आजचा हा एपिसोड झाला गणपतीच्या कृपेने. म्हणजे जास्ती ज्ञानाच्या मागे लागण्यापेक्षा आहे ते समजून जर त्याचा अनुभव घेता आला तर त्याला कोणत्याही प्रकारचे श्रम लागत नाहीत. फक्त श्रम कोणते लागतात? आपल्या बुद्धीला मागे सारावं लागतं, आपल्या बुद्धीला प्रज्ञेमध्ये न्यावं लागतं, आपल्या प्रज्ञेला आणखी प्रतिभेमध्ये न्यावं लागतं, प्रतिभेला ऋतुंभरापर्यंत न्यावं लागतं. आपलीच बुद्धी जेव्हा या सगळ्या गोष्टींना पार करेल, त्या ठिकाणी जर ती स्थिर झाली तर बाकी ह्या गोष्टी, बाहेरचं काहीच करायचं नाही आहे, कष्ट करायची गरजच नाही. कष्ट हेच आहे की तुमच्या बुद्धीला मारून टाकायचं आहे किंवा त्या बुद्धीला वर न्यायचं आहे. त्यालाच आपल्या या शास्त्रामध्ये कुंडलिनी जागृत करणे म्हणतात, की ज्या ठिकाणी खालच्या गोष्टींना महत्त्व नाही, पायाच्या खालचे क्षुद्र, मधले जे आहे ते, अशा प्रकारचं हे जे ब्रह्मापर्यंत जर पोचायचं असेल तर खालचा विचारच बंद करायला पाहिजे. सतत आपला ब्रह्मरंध्रामध्ये, म्हणजेच या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर झाली तर ते येणारं ज्ञान, ते ज्ञान आपल्याला नकोच आहे. आपल्याला शांती पाहिजे, ज्ञानापेक्षा शांती पाहिजे. मग ती शांती मिळणे हे या ब्रह्मनिरूपणाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आता जे मिळेल ते कळणं हे ठीकच आहे, कळण्यासाठी तर आपण प्रयत्न करणारच आहे, पण ते कशासाठी चाललं आहे सगळं, की त्याचा अनुभव तुम्ही घ्यावा यासाठी. म्हणून ते म्हणतात आहे की भाषा भेदाश्च वर्तन्ते ह्यर्थ एको न संशया, पात्रद्वय यथा खाद्यम स्वादभेदो न विद्यते. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा, कोणत्याही पात्रात आपण खाल्लं तरी पुरणाच्या पोळीची चव बदलत नाही, तसं कोणत्याही भाषेत घेतलं तरी त्या ज्ञानाला फरक पडत नाही. भाषा पालटे काही अर्थ, हे झालेलं आहे आपलं. निरूपणी कामाने सांसारिका कळया अर्थ येत, मग सांसारिकांना ह्याचा अर्थ कळत नाही. आता बघा, व्यावसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. म्हणजे हे कुरुनंदना, ही जी बुद्धी आता तुला पटली ना, आता जी गणपती बाप्पाला मागितली ना, ती गणपती बाप्पाला मागितलेली बुद्धी त्या ठिकाणी स्थिर होऊ दे. आता तू कृपा कर. आता माझी इच्छा तर झाली, आतापर्यंत इच्छाच नव्हती, आता इच्छा झाली. म्हणजे जसा अर्जुन म्हणतो ना की आता मला समजलं की तू कोण आहे, आता मला तुझ्यामध्ये स्थिर होण्याची इच्छा आहे आणि तूच जे करशील ते. आता माझं नुकसान, माझ्या दृष्टीने नुकसान झालं तरी चालेल, पण मला तू करशील ते मान्य आहे. अशी जी त्यांनी निश्चयात्मक बुद्धी केली, तशी बुद्धी आपण करणं आवश्यक आहे. कारण ज्यांच्यामध्ये बुद्धीला फाटे फुटतील तो आत्मज्ञानापर्यंत जाऊ शकत नाही. जो बुद्धीला फाटे ज्यांचे पडतील तो आत्मज्ञानापर्यंत जाऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी व्यवसायी जो माळीण त्यासी न कळे निरूपण, येथे पाहिजे सावधपण अतिशयसी. नाना रत्ने नाना नाणी दुष्टितपणे घेता हानी, परीक्षा निर्णता प्राणी ठकला तेथे तैसे निरूपणी जाणा. आहाच पाहात कळेना मराठेचे उपजेना काही केला श्रीराम. जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची बोल, ते संस्कृता परीस खोल अध्यात्म श्रवण श्रीराम. ज्यांनी खोलपणे याचा अभ्यास समजून घेतला त्यांना अध्यात्म श्रवण घडले असं म्हणायला हरकत नाही. ते संस्कृत असो का मराठी असो. माया ब्रह्म ओळखावे, माया काय आणि ब्रह्म काय हे ओळखावं, तयासा अध्यात्म म्हणावे. बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता फक्त माया काय, प्रकृती काय आणि पुरुष काय एवढं जर ओळखलं तर त्याला अध्यात्म म्हणतात. तरी ते मायेची जाणावे स्वरूप आधी. म्हणून आधी माया काय ते आधी समजलं पाहिजे. आपण कुठे अडकतो हे समजलं पाहिजे. आपण जिथे अडकतो ते समजलं की मग बाकी ज्याच्यात अडकणार नाही त्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो. अन्यथा अडकण्याच्याच तर जागा जास्त आहेत.
माया सगुण साकार माया माया सर्वस्व विकार माया जाणीजे विस्तार पंचभूतांचा श्रीराम. ते म्हणतात आहे पंचभूतांचा विस्तार म्हणजे माया आहे. जे काही सगळं दिसतंय पंचभूतांच्या आधाराने निर्माण झालेलं ते माया आहे, ती सगुण साकार आहे. जे जे दिसतं ते माझा देह दिसतो, माझं कुटुंब दिसतं, माझं राष्ट्र दिसतं, माझं सगळं दिसतं, हे सगुण साकार रूप आहे मायेचं. माया दृश्य दृष्टीस दिसे माया भास मनासी भासे माया क्षणभंगूर नासे विवेक पाहता. पण जर एकदा विवेकाने बघितलं तर माया ही क्षणभंगूर आहे हे लक्षात येतं. माया अनेक विश्वरूप माया विष्णूचे स्वरूप मायेची सीमा अमुप बोलीजे इतकी. मायेला वेगळे वेगळे स्वरूप आहे. ते रामायणीजी म्हणायचे महाराज की माया तेरी बहुत कठीण है राम. रामा तुझी माया फार कठीण आहे. तुला जरी ओळखलं ना तरी तुझ्या मायेला ओळखणं कठीण. तू मला वाटतो आवडतो, तू धर्माचारी आहे, तू सत्यव्रती आहे, एकपत्नीव्रती आहे, सगळं कळतं, पण तुझी माया अडवते रे. तुझी माया मोठी कठीण आहे. माया बहुरूपी बहुरंग माया ईश्वराचा संग माया पाहता अभंग अखिळ वाटे. प्रत्यक्ष मायामध्ये असं वाटतं की हेच अभंग आहे, हेच न भंगणार आहे, मी अमर आहे, असा भास माया निर्माण करते. ऐसी माया निरोपिली. माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना. माया ही सृष्टीची रचना आहे, माया ही आपली कल्पना आहे, जशी ब्रह्माची कल्पना आहे. ब्रह्माच्या कल्पनेत मी काहीतरी दृश्य निर्माण केलं आणि तसं दृश्य त्यांनी निर्माण केलं, ही त्याची माया आहे, त्याची कल्पना आहे. मग त्या कल्पनेतून जे निर्माण झालं ते कल्पनाच असेल की नाही. अशी स्त्री पुरुष जोडी, त्यानंतर होणारा संसार, त्यानंतर होणारी भांडणं, त्यानंतर होणारे हे राष्ट्रानंतर मोठ्या मोठ्या गोष्टी, या सगळ्या त्याच्या कल्पना आहेत. आता त्याला असं वाटलं म्हणून यावेळेस असं केलं, पुढच्या वेळेस त्याला काही वेगळं वाटेल तो तसं करेल, ही त्याची कल्पना आहे. त्या कल्पनेत किती रमायचं, त्या कल्पनेत किती रमायचं. जो सांगणारा वेगळा आहे आणि त्यांनी जी स्वतःच्या बुद्धीप्रमाणे केली, अतिशय प्रकांड पंडित आहे, अतिशय हुशार आहे, विश्वकर्मा आहे. विश्वकर्म्यांनी निर्माण केलेली पृथ्वीसुद्धा शेवटी कल्पनाच ना. मग त्या कल्पनेमध्ये तो माया ज्ञान झाल्याशिवाय, हे ज्ञान झाल्याशिवाय ही माया सुटत नाही. ही कल्पना हे कळत नाही. म्हणून मिथ्या म्हणण्यापेक्षा कल्पना हा शब्द अतिशय उत्तम आहे. ऐसी माया निरोपिली स्वप्न संकल्पे बोलिली पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. पुढे बाकी आता ही जी कल्पनेची सृष्टी आहे, जे असत्य आहे ते सांगितलं. किती गोड वाटतं हे सांगताना सुद्धा, की या सगळ्या गोष्टीमध्ये जे आपण रमत होतो, जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी घालवत होतो, 99% वेळ आपण संसार समजण्यातच घालवला. तो सगळा कल्पनेचा विस्तार आहे. आपल्या कल्पनेचा विस्तार जर आपला आहे, आपणही कल्पना केली ना. एखाद्याने जर कल्पना केली की मला लग्न करून मुलं बाळं करून गृहस्थाश्रम चालवायचा आहे, तर ती कल्पना आहे. त्याच व्यक्तीने जर म्हटलं की मला गृहस्थाश्रम न चालवता मला संन्यासाश्रममध्ये जायचं आहे, तर तो तिकडे जातो. ही कल्पना आहे त्याची, की तिथे तरी सुख असेल, इथे तरी सुख असेल. मग संन्यासी असलो झाला तरी आणि गृहस्थाश्रमी असला तरी शेवटी तो मायेतच आहे. त्या संन्यासाला जर कळलं की आत्मज्ञान काय आहे आणि या गृहस्थाला जर कळलं आत्मज्ञान काय, तर दोन्ही एकाच ठिकाणी आहेत. पुन्हा काहीही स्वीकार करा, बुद्धीने कशाचाही स्वीकार केला तरीसुद्धा सत्य एकच आहे. म्हणजे कोणत्याही प्रकाराने विचार केला सत्य एकच आहे. ते कधीही न ढळणार आहे. ते अचल आहे, अविकारी आहे आणि निश्चल आहे. पुढे ब्रह्मनिरूपण. म्हणून हे जर निश्चित कळलं असेल तर पुढे ब्रह्मनिरूपण निरोपिले ब्रह्मज्ञान ते जेणे तुटे मायाभान एकसरे. त्यामुळे मायेचं भान एकसंधपणे तुटून जाईल, अशा प्रकारचं ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान. आता पुढच्या समासामध्ये मी सुरू करतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास प्रथम श्रीराम. 2 वेळा वाजते आणि थांबते. ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म निसंग निर्विकार ब्रह्मासी नाही पारावार. बोलती साधू श्रीराम ब्रह्मा व्यापक सर्वांस व्यापक ब्रह्म अनेकी एक ब्रह्म शाश्वत हा विवेक. बोलिला शास्त्री श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरे बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे भो देखिले ते ते जागृतीस उडाले सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम.
बी सदशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मानुषाचा काशावरुनी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं प्राणापानो निश्चयबुद्ध्या रुधिरुद्वा छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्तीशं यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं निवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुक्त्यै योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधामं त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौ लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीनं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतस्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर जय